अंबरनाथमध्ये दुचाकीच्या शोरूमला बुधवारी पहाटे भीषण आग लागली आहे। या आगीत शोरूममधील 100पेक्षा जास्त नव्या कोऱ्या गाड्या जळून खाक झाल्यात। अंबरनाथ पश्चिमेच्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला सिमरन सुझुकी हे दुचाकीचं शोरूम आहे। या शोरूमला बुधवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास मोठी आग लागली असल्याची माहिती मिळताच अंबरनाथ पूर्व, पश्चिम आणि उल्हासनगर अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। मात्र आग मोठी असल्याने तब्बल 2 तासानंतर आग आटोक्यात आली। या आगीत सुझुकीच्या शोरूममधील 100पेक्षा जास्त नव्या कोऱ्या दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या। ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। साधारण 3:30च्या दरम्यानमध्ये आम्हाला शिव मंदिर अंबरनाथ इथे फायर ब्रिगेडला कॉल मिळाला असता। आम्ही तात्काळ इकडे आलेलो आहोत। ऑर्डनन्स समोर सुझुकी सिमरन मोटर्स आहे, तिथे शोरूम मध्ये आग लागली होती। साधारण आम्ही बघता तिथे मोठी आग होती, त्याच्यामध्ये इतर ठिकाणचे फायर ब्रिगेड, उल्हासनगर, अंबरनाथ वेस्ट फायर ब्रिगेड आणि आमच्या 2 गाड्या, एक छोटी स्मॉल गाडी, अशा 3 गाड्या मिळून आणि उल्हासनगरची त्या गाड्यांनी मिळून आग कंट्रोल मध्ये आणली आहे। आणि साधारणतः या शोरूम मध्ये 100च्या पेक्षा जास्त वर गाड्या असतील शोरूम मध्ये, मोटरसायकल्स, आणि तिथं इतर काही प्रोसेसिंग वगैरे जळून खाक झालेलं आहे। आगीचं कारण काही समजलं नाहीये। साधारण याच्यामध्ये नुकसानीचा अंदाज वगैरे मालक वगैरे ते सांगू शकतील काही आहे, पण कशामुळे लागली आग ते आम्ही सुद्धा सांगता येणार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।